मुंबईसह उपनगरातील टॉप 9 बातम्या पाहूया। पुढील 48 तासात मुंबई शहरासह उपनगरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। मुंबईसह परिसरात काही ठिकाणी 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील, हवामान खात्याचा अंदाज। कळवा रुग्णालयामध्ये 25 खाटांची क्षमता, तरीही 32 महिला दाखल, 8 महिला प्रसूतीच्या प्रतीक्षेत, नातेवाईकांचा संताप। दरम्यान महिलांची प्रकृती स्थिर करून ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवल्याची माहिती। दुबईमध्ये भारतीयांच्या नावे 800 कोटींच्या 340 बेहिशोबी मालमत्ता असल्याचा प्राप्तिकर विभागाला सुगावा। मुंबई, ठाणे, पुणे आणि दिल्लीतील 4 एजंटवरील छाप्यांमुळे माहिती समोर। मुंबईमध्ये 27 आणि 28 तारखेला छठ पूजेसाठी 67 ठिकाणी नियोजन, 148 कृत्रिम विसर्जन तलाव, 403 ठिकाणी वस्त्रांतर गृहासह इतर सुविधांसाठी मुंबई पालिका सज्ज। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या 3ऱ्या टप्प्याला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार। शैक्षणिक गुणवत्तेसोबतच पर्यावरण जनजागृती आणि उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्याचा निर्णय। कल्याण डोंबिवलीमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडाची भर रस्त्यात धिंड काढली। बिर्ला कॉलेज परिसरात खंडणीसाठी व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांवर कारवाई। हुंड्यासाठी छळ केल्याने मुंबईमध्ये 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या। पवई पोलिसांकडून पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। मुलीचा हुंड्यासाठी सासरकडून छळ, पीडितेच्या वडिलांचा आरोप। मुंबई बंदर प्राधिकरणाकडून मरीना प्रकल्पाचं नियोजन पूर्ण। खासगी यॉट किंवा बोटी उभ्या करण्याचा तळभाऊचा धक्का। किनारपट्टीपासून समुद्रात अर्ध्या किमीहून अधिक अंतरावर असणार। प्रकल्पांतर्गत 424 यॉट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय।